जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वकारीं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अनरोचिः परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेकं निधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानमाहतोऽस्मि। ध्यायेद्धरिं मणिनिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खराभयामि। दोर्भिर्दधानमजितं सरसं च भीष्मी सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमक्षरं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिं मुनिपुङ्गवम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे।
राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे सीतापति श्री रामचंद्र भगवान की कालच्या दिवसात आम्ही श्रीमद वाल्मिकी रामायणात कथा प्रवेशवर राम आले, लक्ष्मण आले, भरत शत्रुघ्न आले, जन्मपर्यंत कथा भाग तुम्ही सर्वांनी श्रवण केले. दशरथाचा पुत्र संततीना पुत्र प्राप्ती करून घेऊन जगतीला सगळे सिंहासनारी अयोध्याधिपती जाऊच्या का एक पुत्र संतती काय असेल सुमंत्रादी सगळे मंत्री का निंगून सगळे मुखांतर रोमपादान जामि ऋष्यशृंगाक अपमान अश्वमेध यज्ञ करून तदनंतर पुत्रेष्टी पुत्रकामेष्टी यज्ञ करून पुत्र प्राप्ती करून घेतले. हा पुत्रकामेष्टी यज्ञ चरित्र म्हणताना देवान देवता सर्व परमात्माला बजून प्रार्थना करून घेताची परमात्मा अवतार करून त्यामुळे राम कुंभकर्ण लोककंटक झाले. सर्व सज्जनांका उपद्रव दित्तसाठी तू येऊ का म्हणून परमात्माला प्रार्थना करून परमात्मा वर्गे सांगता आवियता मी लोक सहाय्य तुम्ही वर्गे ना अवतार घेऊ का म्हणून देवतेने सर्व आदेश दिला. त्याक अनुगुण जाऊन आम्ही त्या संदर्भाचे रावणाचे चरित्र कुंभकर्ण तपस्या केल्या रावण तपस्या करून वरद प्राप्ती करून घेतल्या ह्या सर्व चिंतन केलं. विभीषणाने कोणत्या रीतीवर गेले तांक दोघ जणांक मेळनातील अनर्थत्व अमरत्व तांक मेळले. विभीषणा तांक कारण एकच ताण निमगेलेला ब्रह्माना ब्रह्म साक्षात्कार काल तक्षका निमगेलेला धर्मनिष्ठा भगवत भक्ती इतके मात्र आम्ही तर आमचे जीवन आणतो परमात्मा सन्निधानावचनो देवा मग तुझे भक्ती दी पुढं धर्म मार्गांतू वच्चे कशी मग प्रेरण करी अनुग्रह करी पूर्व म्हणाले इतर सर्व परमात्मा आमचं नाट्य म्हणावर घेतली. त्या विभीषणाला प्राप्त झाल्या तब चिरंजीवी झाला. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. सप्त चिरंजीवी आज तरी आम्ही विभीषणात बलिपणम करतात. त्याचं कारण ताण भगवत भक्ती मात्र निघले त्याचं प्राप्त झाले. भगवत भक्ती म्हणत कसं नाही आम्ही तेव्हा मग भक्ती दी म्हणावी आम्ही वचून निमित्तच परमात्मा सन्निधानात भक्ती म्हणत कसं नाही खंची म्हणे भक्ती निघतो का टाळ घेऊन भजन केल्याने भक्ती नाही ना. परमात्मा येऊन एक नाही दोन नाही तीन नाही 100 प्रदक्षिण काढल्याने त्या भक्ती नाही ना. भक्ती म्हणे कसं नाही भक्ती म्हणे प्रीती प्रेम प्रवाह आम्ही आमच्या चरडू अंक मस्त प्रीत करतात. त्याची प्रीती परमात्मा वेळ असतात त्याची ना सहस्र गुणाधिक म्हणतात. भक्तीचे डेफिनेशन प्रीत म्हणताना मध्वाचार्य काली सांगताची आम्ही भक्ती म्हणत कसं की म्हणले महात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिकः
स्नेहो भक्तिरिति प्रोक्तः स्नेह काही पडायचं आमचे मित्रवर्गाचे स्नेह असतात आमचे पुत्र मित्र बंधू बांधव सर्वांचे स्नेह असतात त्याची स्नेह प्रीती परमात्मा वेळ दाखवतो तरी एक डिफरन्स असतो महात्म्य ज्ञानपूर्वक परमात्मा महात्म्य ज्ञानपूर्वक भक्ती असतात तो किती महात्मा समग्र जगतची सृष्टी केलेला पडया आमक कोणकीच एक सान सहाय करता ते सान सहाय केलेले मनुष्याका तागे भितर असेल गुण पडून इतकं आमका तागे प्रीती वाटते की म्हणाले आम्ही तागे प्रशंसा करताची श्लाघन करताची सान कसं की सहाय केलेलं कसं की एक दोन गुण असूनची आम्ही तागे प्रशंसा करताची म्हणल्यानंतर परमात्मा अनंत कल्याण गुण परिपूर्ण अनंत गुण असं गेले की म्हणल्यानंतर आम्ही तात्किक प्रीती पोहोचाल निरवधिक अनंत अनवद्य कल्याण गुणत्व ज्ञानपूर्वक स्वात्मात्मीय समस्त वस्तुभ्यः अनेक गुणाधिकः अंतराय सहस्रेणाप्यप्रतिबद्धः निरंतर प्रेम प्रवाह भक्ती म्हणतात निरंतर प्रेम प्रवाह परमात्मा वैर आम्ही कसं त्या प्रेम प्रवाह ताकद इच्छा देऊन त्यांना काय केलं त्या प्रेम प्रवाह आज आम्ही परमात्मात प्रीती केलं भक्ती केलं फाल्या काम कसं नाही वेळ नाही म्हणत तक्षण आम्ही भक्ती करण्याची अशा ना त्या प्रेम प्रवाहात इच्छा देऊच्या निरवध्य अनंत कल्याण गुणत्व ज्ञानपूर्वक अथवा अनंत कल्याण गुण परिपूर्ण म्हणजे ज्ञान असता काही आमका स्वात्मात्मीय समस्त वस्तुभ्या अनेक गुणाधिक आमका खंचे वस्तू वैर प्रीत असत आमका आमगे चरुमा वैर आनंदा वैर आम्ही घेतलेली वस्तू वैर आमगे घरा वैर पूरा प्रीत असतात ताजोय पूरा कितले प्रीत असं पडया ह्या संसारात कितले प्रीत असं आमगे पुत्र मित्रावर कितले प्रीत असं ताजी दिना सहस्र गुणाधिका सहस्रपट्टु चरड प्रीती प्रेम परमात्मावर असतात अंतराय सहस्रेणाप्यप्रतिबद्धा अंतराय विघ्न आमगे जीवनात एक नाही सहस्र सहस्र संख्याक विघ्न येव आमगे प्रेम प्रवाहात इच्छा देऊ त्या तेदन मात्र त्या भक्ती म्हणतात ह्या भक्ती आमचं सामान्य खेळ येत म्हणाले पण आमचं असं आहे तसं भक्ती ना म्हणणे तरी परमात्माला साक्षात्कार झाल्यानंतर येऊची भक्ती असं पडया त्या नाहीची भक्ती आम आता भक्ती असत इथे मला आता तुम्ही सर्व रामान गुण की कृष्णान गुण भागवत कथाश्रवण करून रामायण कथाश्रवण करून तागेल्या अनंत गुणाचे चिंतन करून घेऊन तुमके एक प्रीती वाटून असतात रामाला वैरी कृष्णाला वैरी तरी आमका आता कोणी सांगले आंब म्हणाले अस्सल जातीचे आंब इतकं गोड असं की म्हणाले भारी गोड असं म्हणून त्या आंब्याच्या त्या जातीच्या आंब्याच्या गुणवर्णन केलं आमक त्या आंब खाऊ का म्हणून दिसले आमक त्या आंब्यावर प्रीत आहे त्या केदना पण खाऊ का खाताच्या मित्रांनो आंब खाऊन झाल्यानंतर आमक त्याची प्रीती त्याची प्रीती निगडच केलोपर्यंत आमक त्या आंब्याची रुची माधुर्य आमक अनुभूती येईल तेव्हापर्यंत प्रीत असं ना म्हणणार जर त्या खाऊन झाल्यानंतर आम्ही त्या आंब्याची प्रीती करताची प्रति दिवस त्या खायला तर अशा नाही तशी स्वादिष्ट उदर सहा म्हणतात दृष्टांत देतात परमात्मा साक्षात्कार जाऊपर्यंत एक तराची भक्ती असते त्याने साक्षात्कार झाल्यानंतर आम्ही त्याच्याकडे भक्ती बिघडच तसंच भक्ती आम्ही दी देवा म्हणून आम्ही परमात्माला प्रार्थना करता त्याची भक्ती विभीषणाला प्रार्थना केलेल्या काका ब्रह्मांड त्या दिल्या भगवत भक्ती दिल्या धर्मनिष्ठ दिल्या त्याका अंत्यपर्यंत धर्ममार्गात खूप चित्त राहील विभीषण असेल विभीषण आता चिरंजीवी वर्णल्या त्या आम्ही सर्व कालच्या दिवसात चिंतन केल्या तदनंतर कौसल्य का सुमित्रे का कैकेयी कशी त्या यज्ञपुरुष प्रकट राहून त्या पायसात कशी दशरथ मांडून देते त्या पायस त्या पडायला पायस आणतो अर्धकोर घेऊन कौसल्य देता 50% गेले अनेक 50% आणि 25% गेले त्या 25% ग्रांट सुमित्रेक दिले आणि मधल्या 25% काही देऊ का म्हणले तर अश्वपती राजा लोड घासायला व पंत कोण घेतलेला टाका कसा केला त्या 25% कसा नसतं काही देऊच्या कारण तो अर्ध कोण वापस सुमित्रेक दिला म्हणजे 12.5% ठीक आहे वापस
KK गेलेला आहे 12.5% मात्र, 50% कौशल्य, 25% प्लस 12.5% ही का सुनीत रहे ही 12.5% मात्र. ಅದು ಅಷ್ಟು ಪಾಯಸು ತಾನು ಮಾಡ್ಕೊಂಡು पुत्र प्राप्ती झाल्या चारही लोक वाढदिवसाची तांको बाललीले आम्ही कृष्णाला बाललीला ऐकायला घेतल्या रामाला बाललीला मस्त होणे असं सांगता गेलं कवी ना भागवतांतो कृष्णाला लीला कशी वर्णन केला लीलाभी भावगर्भाभी जन्म आनंद ಎಂಬ ಬಹು कृष्ण कशी गेल्या भावगर्भित लीलेने सर्वांत आनंदित करत असेल तशी रामवर्गेने सर्वांत झालेल्या भावगर्भित अद्भुत अप्राकृत लीलेने सर्वांत खुशी करत असेल. वाल्मिकी रामायणात गुण आहे बाललीला गॅलरी आम सर्वांत गोत्तशे रामाने बाललीला एक कसं नाही म्हणाली सहा असताना चंद्रदाव का हटावेस्ता अद्भुत बाललीला इतका अध्यात्माचे संदेश असते म्हणून म्हणाले ಅಂಗಳದೊಳು ರಾಮ ನಾಡಿದ ಚಂದ್ರ ಬೇಕೆಂದು ತಾತ ಮಾಡಿದ. तो आव सुद्धा आपण कौशल एक सांगा खेळते म्हणतात अंगणात आम्हा मागते चंद्रदाई तर कसं चंद्रदाई मग कसं दिसल्या रामाका बाल रामाका त्यांची रामकृष्ण दाव नाही कृष्णाका प्रीत त्यांच्या नवनीत लोणी अत्यंत प्रीतिपात्र वस्तूमुळे लोणी टाकतात. हे चंद्र होड चंद्र पडून भूच्या पडलं सणाची लोणी कुठं सीधी स्थिती मग रामा मग दाई मुंबईसलो हटावायसलो कौशल्य म्हणल्याच्या ह्या ठेवून ह्या लोणी मुद्दे नाही राहिले ह्या हाड जीवची कसं वस्तू नाही ह्या तिका कशी हाड देऊ शका दाऊ का म्हणून हटावायसलो इकडं दासी इकडे पुढं आपल्याला त्यांनी अनेक उपाय केले कसं केलं हे ऐकत ना त्या खेळची कसं वस्तू नाही तू कुणीकडे कसं नाही तिथाची कसं दिलं रे हो खरं तर आपल्याला अंतू वसिष्ठ आता आपल्या कुलपुरोहित रघुवंशाचे त्यांनी एक उपाय केला त्यांनी हा एक कान्नडी दवरी रामाला हातात आणि दोन्ही रीतीला असं ಕೆಲವು ಜನ ಮಾಡ್ತಾಕಿ एक बकेट ಅಂದ್ರೆ ಗೋಡ್ ಪಾತ್ರೆ ಎಂದು ಉದ್ದ ಹಾಂಡಗ ಏನಾದವಲ್ಲ ಕನ್ನಡಿ ಸಂದೇಶ एकच काणी प्रसार आशय संदेश एकच वसिष्ठ महर्षी येऊन एक दर्पण कान्नडी दवरले कान्नडी पडेता चंद्राल प्रतिबिंब काही पडते चंद्र काही प्रतिध्वनित झाला प्रतिबिंबित झाला त्या कान्नडी पोळो थंड जाता मेळ्या चंद्र अनेक उदाहरण दवरतात अनेक काणी सांगतो म्हणताना उदाहरण दवरले पात्र आहे ते चंद्राला प्रतिबिंब उत्कांत पडलाय कौशल्य म्हणल्या पडा चंद्र हाण दिला पडा घ्या हात घाली काय हात घाली तर क्षण कसं जात आहे हलता प्रतिबिंब एक म्हणून चित्र झालेले म्हणते जाता रामात म्हणजे सांग बाल राम का हात घाली तर क्षण आम्हा हंत खिचकी प्राण दिला आणतो म्हणून त्या कसं की हलका असं आपण चापतं की म्हणून घेऊ ती म्हणजे काही वही चढला त्या खेळची कसं वस्तू नाही त्या चापता हात काढतो आपण मग वही कसं रामा काढताय उडे मग राहते चंद्र म्हणाले तशी मग समाधान कोण का पडले मग म्हणतात कन्नडी तो चंद्रात प्रतिबिंब पडो उत्क्रांत पडो संदेश राम कसं तिथं सांगता म्हणाले चंद्राला प्रतिबिंब कन्नडी पडले चंद्र म्हणे कोण रामचंद्र म्हणजे रामचंद्र चंद्र म्हणे रामचंद्र त्या चंद्रात प्रतिबिंब कन्नडी पडलाय म्हणाले कन्नडी म्हणाले आमच्या सर्वांत अंतरकरण हृदय अंतःकरण म्हणाले कन्नडी तो रामाने प्रतिबिंब म्हणाले रामाने येऊन सन्निहित जाऊ का म्हणलं रे काणी येऊन बोईस का म्हणलं रे कायम सन्निधान हा येऊ का म्हणलं रे एक कन्नडी शुद्ध असतात कन्नडी आमगेला प्रतिबिंब समयोग का म्हणलं कन्नडी शुद्ध ना म्हणलं रे गली जास्त म्हणलं रे आमगे तोंड दिसा कन्नडी कशी शुद्ध असता की तशी आमगेला अंतःकरणावर शुद्ध असतात कन्नडी पण गली झाल्या रे तू समजून क्लीन करूया इथे बिंगड कन्नडी हाडे अंतःकरण कसं करतात अंतःकरण म्हणायला काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य म्हणाल्या अरिषद वर्गाला कलुषित झालेला
ह्या कालुष्य काढता काढची कशी कन्नडी पुसिले पुसिले ಗೊತ್ತಾ ಹಂಗ खंयच्यान स्नान करता आमगेल्या शरीर शुद्ध जावंक म्हणटल्यार बाकी स्नान केल्यार पुरो सोप घालून स्नान केल्यार शरीर शुद्ध जाता अंतःकरण शुद्धीक करचे खूप आहे कसं नाही प्रकार कसं नाही खंयचे उदकान स्नान करता राम आमकां संदेश दिता आमगेल्या अंतःकरणाक शुद्ध जावंक म्हणटल्यार अरिशत वर्ग म्हणत कालुष्य आमी काडता म्हणटल्यार भक्ती म्हणून जलान तुम्ही स्नान करा भक्ती म्हणून जलान तुम्ही स्नान केल्यार अरिषद वर्ग सर्व नष्ट जाता अंतरंग शुद्ध जाता शुद्ध झालेले अंतरंग केदाना आम्ही भक्ती करताची भक्ती यत्न केदाना भगवत कथा श्रवण केल्यानंतर सत्संग केल्यानंतर भगवत कथा श्रवण करा सत्संग करा ज्ञान भक्ती वैराग्य उत्पन्न जाता ज्ञान भक्ती वैराग्य हा एक टूल अरिषद वर्ग नाश करता भक्ती नाही भक्तीमुळे जला आम्ही स्नान केल्याने आमचे अंतरंग शुद्ध जाता शुद्ध झाले अंतरंगात राम योग पैसा तो संदेश देत असा तुम्ही तुमच्या अंतरंगात असे कालुष्य सर्व निवारण करून घ्या हा योग पैसा ह्या संदेशाला गेले बालविलेम खांडर देत असा अशी आणि चारही लोक वाढतसाठी वाढत म्हणताना चारही बाबांक अन्योन्य प्रीती इथं प्रीती म्हणून म्हणाले एकल्यांचून एकला समाज चारही लोकांना तो दशरथाक अत्यंत प्रीतिपात्र जन म्हणला तो मुखार सांगता रामाक म्हाका एक क्षण वरकेना पडना अशें रावना रामाक पडल्यार म्हाका आराम जाता जगत त्यागाची जगदभिराम तो ताका पडले नंतर तागेले गुणचिंतन केले नंतर आमकां आराम जायना अशें आसता म्हणून साक्षात दशरथ परमात्माची पुत्र जावन ताणें प्राप्त करून घेतला तसंच रामाक एक क्षण वरकेन पडना अशें अशें नाका तसंच रामाक न्ही चारही बापा ओटू अन्योन्य प्रीती वाढतासाठी सान आसता म्हणटा एक सान घटना ओटू खेळत साच्यान खेळत म्हणटना दोन दोन तीन कोण घेतले राम आणि लक्ष्मण एक टीम स्पर्धा भरत आणि शत्रुघ्न एक टीम कसं ती खेळ तो क्रीडा आरंभ झाल्यानंतर त्या क्रीडेन तो फर्स्ट राउंड सेकंड राउंड परास्त पडले फर्स्ट राउंड आमचो राम आनी लक्ष्मणाक विजय प्राप्त झाले लक्ष्मण म्हणाले काही भरता पळ्या राम पळ्या कशी खेळांत तो तागेलेच फेल गई तुझे कसं नाही ना म्हणाले आम्ही पळ्या आमकां विजय प्राप्त झाला तू पराजित झालो म्हणजे भरत सांग चरणू भरत म्हणून आमतो मात्सरी रामाला एक जाळ आहे तो म्हणाले काही या अनेक पद केले हाव कसं दाखे ठाव राम कसं नाही हाव कसं नाही म्हणून दाखे ठाव म्हणाले दोन्ही लोक आरंभ झाले राम कळे राम म्हणून आमतो ताणले केले आम्ही जे भितरी 4 जणां भितरी असल स्पर्धा मनोभाव खुशाली केले खेळत म्हणतात गणनीची स्पर्धा मनोभाव येऊच्या मात्सर्यात काही अवकाश आशा हे रामान आलोचन करून कसं केलं नेक्स्ट राउंडात राम सर्व गावगावून सर्व भरत खुशी झाल्या खुशीचा उठलो भरत लक्ष्मणाला पडे काही लक्ष्मणा पडला आता बडा हाव जय प्राप्त करून घेतल्या राम पराजित झालो म्हणाले रामान म्हणे काही भरता राम पळे तागेले गुण पळे सांग कोण रामाल गुण कशी म्हणाले भरताक जय प्राप्त झालेल्या म्हणतात राम स्वतः धावून येऊन पटून घेतले आलिंगन करून घेतले भरताक जय प्राप्त झाले माग खुशीची मग ताक जय झाले रे भरताक माग जय झाले तिथले एक संतोष मग म्हणतात राम तागेले गुण तादात्म्य पळे तिथला भरता व्यक्तीचे प्रीत असते तेदन भरत आकडल्या विनाकारण हावा श्रेष्ठ गुणसंपन्न हो राम हा तागेल वैली मात्सर्य येईल बघा असूया येईल तो पाय धरत नाही रामा ठुकी आल्या मग एक क्षणात तुझे वेळ जाळा येईल त्या येऊच्या नास येईल मात्सर्य म्हणेल गुण म्हणया खरी तरी भरता आमचे अधपतनात साम गुण हे गुण एक चढूवाल भीतर त्या असूयेच्या आरंभ झाले म्हणले सगळेची तागेले जीवन चारित्र्य तागेले व्यक्तित्वाचे नाश करत आहे ताका ते सान असतं म्हणताना ते नाश करतो
एक पत्ता गेलो जरा इथे मागसरी असतं की म्हणाले आम्ही अधपतन झालेले वाटमा लागी झालाय ताण तो अधपतना वचायचे आमचं कसं नाही जावं ताण तू वैन वचना तो उपडता तसं झालं नसतं मागसरी यात पराकाष्ठ दिली एकल्या भटमामा आपण सत्यनारायण पूजा करेल घरात घडत गेले सत्यनारायण पूजा पुरा क्रम प्रकार जाऊ का शिस्तबद्ध राम पूज जाऊ का घडत केल्या व्रतानुष्ठान केल्यानंतर प्रार्थना करत म्हणतात तुझे इच्छा मनोकामना कसं असं मनोरथ तुझे नाही मागून ती कामने भटमामा म्हणलं भटमा चाललेलं आहे परीक्षा परीक्षेत उत्तीर्ण जाऊ का तिथे देवा अनुग्रहान दाखवा हा प्रार्थना करत चाललो उत्तीर्ण जाऊ का म्हणून नाही पण मग हाव करतोस निघेल चाललो उत्तीर्ण जाऊ का निघेल उद्देश नाही लागी घेतून गेलास एकलास कागेल चाललो पण अनुत्तीर्ण जाऊ का म्हणजे हाव करतोस हागेल चाललाय ना उत्तीर्ण जाऊ अनुत्तीर्ण जाऊ का संबंध ना लागी घेतून माणूस कागेल चाललाय फेल जाऊ हे मातसरी असल मात्सर्य सात कोणत्या वाढत्या सोडले म्हणते रे बीजा बाबा सात कोण कोणत्या त्या होड गावपर्यंत त्या कशी अनुवृत्ती जातात त्या नाशिकवर का ह्या सगळे शास्त्र मिळते तू असं आहे सान असते म्हणताना काही लीग दाखवलंच त्यांनी वार्तसाची मुखारी रामाक आणि लक्ष्मणाक रामायण मुखारवच का रामायणाचं आणि मुखारवच का त्याच्या गतीला विश्वामित्राला आगमन झाले अयोध्येतो साधारण रामाचा 15 वर्ष झाला 15-16 वर्ष झाला गादीपुत्र आमच्या सर्वांचा वेदमाता गायत्री म्हणून वेदमाता गायत्री मंत्राचे द्रष्टा साक्षात्कर्ता विश्वामित्र तसं श्रेष्ठ विश्वामित्राला आगमन झालं विश्वामित्राला आगमन झाली दक्षिणाची दशरथाक इतकं संतोष झाले की मला विश्वामित्रांक बोलवणं इथं मला हातचे फूड आहे विश्वामित्र अश्वमेध यज्ञाक आणि पुत्रकामेष्टी यज्ञाक येणीच नाही आगमन झाली आता आई दक्षिण दशरथाक इतकं संतोष झाले की मला कंचते परमं कामं करोमि किं हर्षितः आई दक्षिण अर्घ्यपाद्यने उन्नत आसनावर बसवून घेऊन सांगते करोमि किं हर्षितः कंचते परमं कामं तुमचं कसं मनोरथ असं तुम्ही मनात कसं इच्छित करतो तुम्ही हा आईला त्या हा सिद्ध पंचना सुद्धा त्या भाग्यमाते दिया अहो भाग्य म्हणजे दर्शन मिळले हाती पुढे तुम्ही अश्वमेध यज्ञाक गेली पुत्रेष्टी वर गेली आता येऊन पावल्या तुमचं कसं जाऊ का हा तू कधी म्हणाले